श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. स्वामी आई तुला सांगत आहे, बाळा, हा व्हिडिओ स्वर्गीय संकेत आहे. देवाकडून दैवी चमत्कार पाहण्यासाठी स्वतःला तयार करा, जो तुमच्या कुटुंबाचे नशीब कायमचे बदलेल. हे फक्त ऐकल्याने तुझ्या आवडत्या व्यक्तीकडून तुला आनंदाची बातमी भेटेल. आता तुझी प्रत्येक प्रार्थना पूर्ण होणार. पुढील 3 मिनिटात तुझ्या रडक्या भाग्यात चमत्कार नाही झाला तर बोल. एक महत्त्वपूर्ण आर्थिक आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी तो प्रकट होईल. या येत्या 7 मिनिटांमध्ये भरपूर आशीर्वादांसाठी स्वतःला तयार करा, जे तुमचे अस्तित्व बदलेल. देवाची विस्मयकारक शक्ती तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करेल आणि तुम्हाला उल्लेखनीय आशीर्वाद देईल, ज्यामुळे तुमचे जीवन अधिक चांगले होईल. देव तुम्हाला आर्थिक सहाय्य, महत्त्वपूर्ण आशीर्वाद आणि चमत्कारिक घटना प्रदान करत आहे. तुझ्या देवावर विश्वास असल्यास स्वामी माझे आई टाईप करा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास अनपेक्षित चमत्कार, आनंद, उपचार आणि विपुलता पुढील 23 मिनिटात तुमच्या घरी प्रवेश करेल. चिंता सोडा आणि देवाला तुमचे प्राधान्य देऊन आशीर्वाद वाहू द्या. तुम्ही तयार असल्यास होय टाईप करा आणि 3 स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. तुझ्या आयुष्यातून दारिद्र्य संपवून तुझ्या भाग्यात सुख समृद्धी नांदेल. मला समजते की तुम्ही तुमच्या आर्थिक, आरोग्य आणि नातेसंबंधांबाबत आव्हानांना तोंड देत आहात. मला तुम्हाला हे जाणून द्यायचे आहे की मी तुमचे काहीही वाईट होऊ देणार नाही आणि मी तुम्हाला नेहमीच पाठिंबा देईन. तुमच्या देवाला तुम्ही विचारण्यापूर्वीच तुम्हाला कशाची गरज आहे हे माहीत असते. चमत्कार आणि आशीर्वादांचा हंगाम प्रतीक्षा करत आहे. संपत्ती, प्रेम, आरोग्य आणि तुमच्यासाठी हक्काचे घर यासह तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. देव म्हणतो, अखंड वाहणाऱ्या नदीप्रमाणे संपत्ती तुमच्या जीवनात विपुल प्रमाणात प्रवेश करेल आणि दररोज वाढत जाईल. ही वाढती संपत्ती तुमच्या जीवनाची दिशा सकारात्मकरित्या बदलेल, अभूतपूर्व नशीब आणि भाग्य आणेल. देवाकडून आशीर्वादांच्या उल्लेखनीय आणि अनपेक्षित वर्षावासाठी सज्ज व्हा. त्याच्याशी जवळून जोडलेले राहा आणि त्याच्या शिकवणुकींचे काटेकोरपणे पालन करा, कारण हा आठवडा संपण्यापूर्वी तुमच्या भाग्यात चमत्कार घडणार आहे. देव तुम्हाला आशीर्वाद द्यायला आला आहे. देवाकडून धनलाभ प्राप्त करून घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये ओम धनाय नमः टाईप करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. स्वामी सांगतात, तुमची कथा भाग्य, चमत्कार, अफाट आनंदात रूपांतरित होणार आहे. तुम्ही आनंद, प्रेम आणि भरपूर संपत्तीने भरलेल्या कालावधीत पाऊल ठेवताच पुढील 3 दिवस अविश्वसनीय असतील. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहिल्यास तुमची आर्थिक परिस्थिती, आध्यात्मिक जीवन आणि प्रेम जीवनात लक्षणीय सुधारणा होईल. पुढील 7 दिवसात तुमच्यासमोर येणाऱ्या अनपेक्षित आर्थिक चमत्कारांसाठी स्वतःला तयार करा. हे चमत्कार तुम्हाला नवीन संपत्ती, यश, आनंद, सुधारित कल्याण आणतील. मी तुमच्यासाठी आर्थिक आशीर्वाद घेऊन येत आहे, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. स्वामी म्हणतात, पैसे तुमच्याकडे सहज येतील, कारण मी तुमच्यावर कृपा करत आहे. जेव्हा तुम्ही दुःखी होता आणि रडता, तेव्हा या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
देव तुमच्याबरोबर होता. देव अजूनही तुमच्याबरोबर आहे आणि देव कायम तुमच्याबरोबर राहील. तुमच्या देवावर प्रेम असेल तर लव यू स्वामी टाईप करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. देव म्हणतो, आज मी दृढ विश्वासाने तुला वचन देतो की तुमचं काहीही नुकसान होऊ शकत नाही. तुमचे आरोग्य, वेळ, पैसा, कुटुंब माझ्या विशेष संरक्षणाखाली आहेत. येत्या आठवड्याभरात तुम्हाला तुमच्या आरोग्यात, नोकरीत, व्यवसायात, नातेसंबंधात आणि आर्थिक बाबतीत सुधारणा दिसतील. मी तुमच्या आयुष्यात अशी उल्लेखनीय कृत्ये करणार आहे जे तुम्हाला आश्चर्यचकित करेल. विश्वास ठेवा माझ्या प्रिय बाळा. आता घडत असलेल्या चमत्कारांवर लक्ष दे. माझ्या दैवी हस्तक्षेपावर विश्वास ठेवा आणि ते तुम्हाला समृद्धी, प्रेम आणि परिपूर्णतेने भरलेल्या भविष्याकडे घेऊन जाईल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्रीकृष्णाचे आवडते शब्द राधे राधे टाईप करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा. चमत्कार तुम्हाला स्वतःला दिसेल. भगवंत म्हणतो, मी तुमच्या प्रार्थना ऐकतो आणि तुमच्या आयुष्यात मी चमत्कार करणार आहे. आगामी महिन्याकडे पाहताना तुम्हाला देवाकडून एक चमत्कारिक भेट मिळणार आहे, जी तुमच्या जीवनाला भरपूर आरोग्य, प्रेम आणि पूर्वी कधीही न मिळालेल्या नवीन संधींनी समृद्ध करेल. आगामी उद्घाटने तुम्हाला अशा परिस्थितीत ठेवतील जिथे तुम्हाला कर्ज घेण्याची, भीक मागण्याची किंवा संघर्ष करण्याची आवश्यकता नाही. संपत्ती तुमच्याकडे विपुल प्रमाणात येईल. आगामी 3 दिवसांमध्ये अविश्वसनीय आशीर्वाद, चमत्कार आणि यशाची अपेक्षा करा. तुम्ही स्वातंत्र्य, संपत्ती आणि सामर्थ्याच्या नवीन टप्प्यात प्रवेश करणार आहात. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्रीकृष्णाचा पवित्र इच्छापूर्ती मंत्र ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः टाईप करा. हा मंत्र कितीही मोठे संकट दूर करतो. देव म्हणतो, परमेश्वराला शरण जा आणि आपले जीवन त्याला समर्पित करा. तो तुमच्या भीतीचे विश्वासात रूपांतर करेल आणि तुम्हाला कठीण काळात साथ देईल. आपल्या भगवंतावर विश्वास ठेवा. तो दयाळू आहे. तो आपल्या सर्व संकटांमध्ये आपले सांत्वन करतो. आपण देवाचा आदर केला पाहिजे. स्वामी सांगतात, 2025चे संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी उपचार, परिवर्तन, आशीर्वाद आणि चमत्कारांचा काळ असेल. तुमच्या प्रार्थना देवाच्या कानापर्यंत पोहोचल्या आहेत आणि तुम्ही अनपेक्षित चमत्कारांनी प्रतिसाद घ्याल. हे चमत्कार तुमचे शरीर बरे करतील, तुटलेले बंध दुरुस्त करतील आणि विपुलतेसाठी नवीन मार्ग उघडे करतील. देवाला तुमच्या दुःखाची पूर्ण जाणीव आहे. तो तुमचे अश्रू पाहतो, तुमच्या प्रार्थना ऐकतो आणि तो तुमच्या मदतीसाठी तयार आहे. तुम्ही उदारता आणि बिनशर्त आपुलकीच्या काळात पाऊल टाकत आहात. सर्व दुःख दूर करण्यासाठी इच्छापूर्ती मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करा आणि पुढील 6 मिनिटे देवाचे हे शब्द ऐकत रहा. स्वामी आई तुला म्हणत आहे, तुमच्या भविष्यासाठी देवाकडे विलक्षण योजना आहेत. तो आकाश उघडेल आणि तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करेल. तो तुमच्या हाती असलेले काम वाढवेल आणि तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. संपत्ती तुमच्याकडे सहजतेने येईल, कारण मी तुमच्या सर्वात मोठ्या स्वप्नांपेक्षा नवीन आर्थिक आशीर्वाद प्रकट करतो. परिणामी तुमच्या विरुद्ध लक्ष्य केलेले कोणतेही शस्त्र यशस्वी होणार नाही. तुमचा विश्वास देवावर ठेवा, कारण तुमच्यावर वाईटाचा अधिकार नाही. तो तुम्हाला वेदना होऊ देणार नाही. तो तुम्हाला
वेदना, दुःख, संघर्ष, संकट, टंचाईंपासून दूर नेत आहे. तुम्हाला उपचार, सहजता आणि विपुलतेने भरलेल्या जीवनाकडे नेत आहे. देव म्हणतो, या आठवड्यात मी तुम्हाला असंख्य चांगल्या गोष्टींबद्दल माहिती देईन. अशक्य गोष्टी शक्य करून दाखवीन आणि तुमच्या जीवनात अनपेक्षित चमत्कार घडवून आणीन. मी घोषित करतो की जोपर्यंत तुमचा आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत स्वर्ग विश्रांती घेणार नाही. मी दैवी चमत्काराने प्रत्येक आव्हान किंवा अडथळा तुमच्या जीवनातून काढून टाकण्याची आज्ञा देतो. सर्वशक्तिमान तुमचा देव तुमच्या पाठीशी आहे. तुमच्यासाठी लढायला आणि तुमच्या शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी तयार आहे. जेव्हा तुम्ही देवाला शरण जाता तेव्हा तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुधारित जीवनाचा आशीर्वाद देतो. लक्षात ठेवा, देव दयाळू बाप आहे आणि सर्व परिस्थितीत आपल्याला सांत्वन देणारा देव आहे. तुमच्या भगवंतावर विश्वास असल्यास अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करून 5 स्वामी भक्तांना शेअर करा. भाग्योदय निश्चित आहे. देव म्हणतो, तो आज तुमचे जीवन बदलत आहे. तुमचे दुःख आनंदात बदलत आहे आणि तुम्हाला समृद्धी आणि यशाकडे नेत आहे. परमेश्वर म्हणतो, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की तो तुमचा शाश्वत शक्तीचा स्रोत आहे. विशेषतः जेव्हा तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा वाटतो. देव तुमचा संघर्ष दूर करेल आणि तुम्हाला तोंड देत असलेल्या प्रत्येक कठीण परिस्थितीत शांतता पुनर्संचयित करेल. जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असते तेव्हा त्याची उपस्थिती तुम्हाला आराम आणि आनंद देईल. स्वामी सांगितले आहेत, मानवांसोबत काही गोष्टी अशक्य आहेत, पण देवासोबत सर्व गोष्टी शक्य आहेत. बाळा, हे लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये शक्ती आहे. आता तुमची वेळ आली आहे की तुम्हाला जे करायचे आहेत त्यात तुम्ही पुढे जा. तुमच्यासाठी माझ्याकडे मोठमोठ्या योजना आहेत आणि तुम्ही माझ्या नावावर विश्वास ठेवा. मी सिद्धी करून दाखवीन. देव म्हणतो, या आठवड्यात तुम्ही योजना आखत असलेल्या सर्व गोष्टींमध्ये माझा विचार करण्यास प्राधान्य द्या. जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा मी तुमचा प्रवास आनंद, चमत्कार आणि सौंदर्याने भरून टाकेन. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला योग्य मार्गावर नेईन. यावर्षी तुम्ही ज्या अडचणी, वेदना, त्याग आणि दुःख सहन केलेत ते पुढच्या वर्षी समृद्ध बक्षीस मिळवण्याचा मार्ग मोकळा करत आहेत. तुम्ही वाट पाहत असलेल्या मोठ्या यशासाठी तुम्हाला तयार करण्यासाठी तुमच्या आव्हानांची तीव्रता आवश्यक होती. तुम्ही आता चारित्र्याची ताकद विकसित केली आहे जी तुम्हाला आयुष्याच्या या नवीन टप्प्यात साथ देईल. जे अशक्य वाटत आहे ते शक्य देव करणार आहे. तुमचा चमत्कार जवळ आला आहे. तो तुमच्यासाठी दरवाजे उघडेल जे कोणीही बंद करू शकत नाही. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवाचे हे शब्द शेवटपर्यंत ऐकत राहा आणि तुमच्यासमोर दिसणाऱ्या त्या घंटीवर क्लिक करा. देवाचे हे शब्द सर्वात पहिला तुमच्यापर्यंत पोचतील. देव म्हणतो, मी तुमच्यासाठी एक मार्ग तयार करत आहे. मी घोषित करतो की तुम्हाला तुमचे कुटुंब अनुकूल आशीर्वाद आणि चांगुलपणाने संरक्षित करतील. तुम्ही तुमच्या शत्रूंपेक्षा व्यसनाधीतेशी तुमचा संघर्ष, नैराश्याच्या भावना आणि रागाच्या चढाओढ यावर उठाल. तुमच्या मार्गात येणारे कोणतेही अडथळे देव दूर करत आहे. तुम्ही अफाट विपुलता आणि बिनशर्त प्रेमाच्या काळात प्रवेश करणार आहात. परिपूर्ण क्षणी सर्व काही आपल्यासाठी एकत्र येईल. मी तुमच्यासाठी ठरवलेल्या नशिबात पोहोचण्यापासून कोणताही शत्रू तुम्हाला रोखू शकत नाही. ते फक्त तुम्हाला स्वतःला थांबवण्यासाठी फसवू शकतात.
अगदी योग्य वेळी तुम्ही शोधत असलेली सर्व उत्तरे तुम्हाला सापडतील. बाळा, तुम्ही प्रार्थना करता म्हणून मी तुमचे भविष्य लिहित आहे. मी ते तयार करीत आहे. होय, मी तुझीच कथा लिहित आहे. माझ्या नजरेतून किंवा माझ्या शक्तीतून काहीही सुटले नाही. जो भक्त हे शेवटपर्यंत ऐकत राहील त्याचा भाग्योदय निश्चित आहे. भगवंत त्याच्या कुटुंबाचे रक्षण कायमस्वरूपी करेल. देव म्हणतो, तुम्ही ज्या आशीर्वादासाठी प्रार्थना करता ते मी तुम्हाला द्यायला आलो आहे. जेव्हा तुम्ही माझ्यापर्यंत पोचाल तेव्हा मी तुम्हाला आश्चर्यकारक सत्यासह उत्तर देईन. दररोज माझे शब्द ऐकत राहा. तुमच्या भाग्यात चमत्कार क्षणोक्षणी होत राहील. परमेश्वर म्हणतो, तुम्ही चमत्कारांनी भरलेल्या जगात प्रवेश करू शकता. तरीही तुम्ही या पृथ्वीवरील क्षेत्रात राहता. जीवनात अडचणी येतील, संघर्ष निर्माण होतील आणि विरोधक तुम्हाला दुखावण्याचा प्रयत्न करतील. हे सर्व तुमच्या जीवनाच्या प्रवासाचे घटक आहेत. तरीही काहीही तुमच्यावर विजय मिळवू शकणार नाहीत. बाळा, माझा आधार कायम तुझ्या पाठीशी आहे. माझी मदत तुझ्या जवळ आहे. माझे शब्द तुझ्या हृदयात आहेत. तुमच्याकडे विजेत्याचे सामर्थ्य आहे. तुमचा दृढ विश्वास हीच तुम्हाला आता गरज आहे. उंच उभे राहा आणि आपल्या आव्हानांचा धैर्याने सामना करा. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो आणि मी तुला या क्षणी, होय, या चालू क्षणाला दैवी शक्ती प्रदान करतो. माझ्यावरील विश्वासाची पुष्टी करा. ओरडून सांगा, पुन्हा एकदा लिहा, देवाला काहीही अशक्य नाही. जे भक्त हे शेवटपर्यंत ऐकत राहतील त्यांच्या सर्व इच्छा परमेश्वर स्वतः येऊन पूर्ण करेल. स्वामी आई तुला सांगत आहे, इतरांचे नुकसान करणे टाळा. मी तुम्हाला भरपूर आशीर्वाद देण्याची मनापासून इच्छा करतो. परंतु तुमच्या कृतीतून माझी शक्ती, प्रेम, सौम्यता आणि शुद्धता दररोज प्रतिबिंबित व्हावी अशी माझी इच्छा आहे. मला आशा आहे की तुमच्या घरात कोणतेही कठोर शब्द बोलले जाणार नाहीत. अगदी चेष्टेमध्येही तुमच्या भाषेची काळजी घ्या. तुमचे घर पवित्र झऱ्याच्या पाण्यासारखे आध्यात्मिक आणि खऱ्या स्वच्छतेचे ठिकाण होऊ द्या. शुद्ध पाणी आध्यात्मिक भ्रष्टतेच्या अशुद्धतेने दूषित होऊ नये. तुमचे घर शांततेच्या सुगंधाने भरले जाऊ आणि आध्यात्मिक समरसतेचा प्रकाश ते उजळू देत. तुम्हाला परिपूर्ण असण्याची गरज नाही, परंतु त्यासाठी तुमचे धैर्य असणे गरजेचे आहे. माझे शब्द तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात झिरपत आहेत याची खात्री करा. स्तुती आणि उपासनेची गाणी खोलीतून गुंजत आहेत. सकारात्मक संदेशासह उत्थान करणाऱ्या साध्या कलेचे तुमचे घर सजवा. जर तुम्ही मला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत असाल तर मला पाहू द्यात की माझे पवित्र वचन तुमचे रूपांतर करत आहे आणि जसे तुम्ही बदलता तसे तुमचे घरही बदलत जाईल. तुम्ही ज्यांची काळजी करता ते सर्व माझ्यासाठी त्यांचे हृदय उघडण्यास प्रेरित होतील. त्यांना समजेल की मी खरा देव आहे, फक्त साप्ताहिक पाळायचा विधी नाही. बाळा, आव्हानात्मक काळात घाबरू नका, कारण मी तुझा पराक्रमी देव आहे. माझ्यासाठी काहीही अवघड नाही. तुमच्या जीवनातील विलक्षण गोष्टींचे साक्षीदार होण्यासाठी तयार व्हा. माझी उपस्थिती अनुभवा, माझे शब्द ऐका आणि तुम्हाला तुमच्या हृदयात आणि जीवनात स्थिरता, आनंद आणि समाधान मिळेल. स्वामी आई म्हणते, तुम्ही कठीण काळातही मजबूत राहिलात. मी तुम्हाला ठामपणे उभे राहण्यास सांगितले. मी पाहते की तुम्ही किती थकलेले आहात. तुमचा आत्मा किती खचला आहे. परंतु मी तुम्हाला पुढे चालू ठेवण्याची विनंती करते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
शांततेचे नवे पर्व सुरू होणार आहे. तुमचा विश्वास घट्ट धरा, लढत राहा आणि विजयासाठी झटत राहा. मी तुम्हाला माझ्याजवळ असलेले सर्व सामर्थ्य देत आहे, जेणेकरून तुम्ही पुढे जात राहू शकाल. त्यामुळे तुम्ही कठीण काळात भारावून जात नाही. त्यामुळे तुम्ही उभे राहण्यास, तुमचा प्रवास सुरू ठेवण्यास, कठीण क्षणांना तोंड देण्यास आणि तुमच्या संघर्षातून चिकाटीने वागण्यास सक्षम आहात असे वाटते. लक्षात ठेवा, तुम्ही या आधीही आव्हानांवर मात केली आहे. त्यामुळे आता ज्यांना तुम्ही तोंड देत आहात ते तुमच्यावर मात करणार नाहीत. तुमचा पराभव होणार नाही किंवा तुमचा पराभव मी होऊ देणार नाही. माझे शब्द ऐका आणि स्वतःला शौर्याने भरून टाका. या काळात तुमचा माझ्यावर दृढ विश्वास असणे आवश्यक आहे. तुमचा विश्वास कमकुवत होण्यासाठी कठीण वेळ कधीही येऊ देऊ नका. आयुष्यातील वादळे, तुमच्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टी वाहून जाऊ देऊ नका. लक्षात ठेवा की मी तुमच्यासाठी पार्श्वभूमीत काम करतो. तुमची परिस्थिती सुधारतो. तुमचे दुःख आणि सुख आनंदात बदलतो. जरी ते अद्याप तुमच्यासाठी दृश्यमान नसले तरीही माझ्याकडे तुमच्या जीवनासाठी एक निर्दोष योजना आहे, यावर विश्वास ठेवा. तुमचा प्रत्येक दुःखी अनुभव आणि तुम्ही गायलेले प्रत्येक अश्रू हे एका भव्य योजनेचा भाग आहे, जे लवकरच तुमच्यासमोर अनपेक्षितपणे उलगडेल. तुम्ही ज्या चमत्काराची अपेक्षा करत आहात तो तुमच्या आयुष्यात येईल. देव म्हणतो, मी तुमची भीती आणि तुमची वेदना पाहिली आहे आणि तुमच्या हृदयाची तातडीची हाक माझ्या मदतीसाठी मी ऐकली आहे. मला तुमची परिस्थिती आणि त्याचे महत्त्व पूर्णपणे समजले आहे. हे आव्हान तुमच्यासाठी एकट्याने तोंड देण्यास खूप मोठे आहे आणि मी तुमच्यावर नाराज आहे किंवा मला मदत करायची नाही असा चुकूनही मनात विचार आणू देऊ नकोस. तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतोस. पण नीट ऐक, तुम्हाला माझ्या पाठिंब्याची गरज असेल. कितीही चांगल्या गोष्टी वाटल्या किंवा तुमच्याकडे कितीही काही असले तरी सावध राहा, कारण शत्रू तुमचा आत्मा भंग करण्यासाठी, तुमच्या योजनांमध्ये व्यत्यय आणण्यासाठी आणि तुमची गंभीर हानी करण्यासाठी, कोणत्याही विचलतेचा फायदा घेण्यासाठी नेहमी वाट पाहत असतो. तुम्हाला सध्या ज्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे त्यामध्ये मी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी इथेच आहे. बाळा, दररोज माझ्याबरोबर उठण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला अडचणी किंवा कठीण काळ येणार नाही, परंतु याचा अर्थ असा आहे की तुम्ही नेहमीच विजयी व्हाल. या अनिश्चित आणि अशांत काळात स्वतःला माझ्या दयाळूपणात गुंडाळा. तुमचे हृदय माझ्या प्रेमळ आत्म्याचे अनुसरण करू द्यात. तुम्हाला स्वतःमध्ये बदल लक्षात येतील. तुम्ही हे करण्यास तयार असाल तर होय, मी तयार आहे टाईप करा आणि हे शेवटपर्यंत ऐकत राहा, कारण याचा तुमच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे. तुम्ही अधिक संयमशील, धैर्यवान आणि आत्मविश्वासाने जीवनात चालत जाल. कितीही संकटे आली तरी तुम्ही न घाबरता त्यांचा सामना करा. भगवंत तुमच्या सोबत आहे. धैर्याने पुढे जा, कारण मीच तुम्हाला मार्गदर्शन करतो. तुमच्या भूतकाळातील चुकांमुळे किंवा अपूर्णतेमुळे जे तुमच्यावर आरोप करतात आणि तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. बाळा, लक्षात ठेवा, मी तुझ्या प्रेमापोटी सर्वस्वाचा त्याग केला आहे. तू माझ्यासाठी मौल्यवान आहेस. तुमचा शत्रू तुमची भीती बाळगतो, कारण त्याला माहीत आहे की माझ्या पाठिंब्याने तुमचे कुटुंब अविश्वसनीय आणि परिवर्तनीय बदल पाहतील. मी केवळ तुझ्या प्रियजनांसाठीच नव्हे तर इतर अनेकांसाठीही पुनर्संचयित आणि नवीन सुरुवात आणीन. हे शब्द आज मी तुमच्याशी बोलत आहे. वेळ लवकर निघून जाईल असे वाटू शकते,
त्यामुळे चिंता करणं सोडून द्या. उठा आणि कामाला लागा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. देव म्हणतो, मी तुमच्याशी बोलत असलेल्या शब्दांची कदर करा. त्यावर विश्वास ठेवा. माझे तुझ्यावरील प्रेम शाश्वत आहे आणि माझी कृपा नेहमीच तुझ्या आवाक्यात असते. आनंदी व्हा. माझी उत्तरे उघड्या हातांनी स्वीकारण्याची तयारी करा. मी सर्व काही तुमच्या बाजूने करत आहे. तुमचा जन्म होण्यापूर्वीच मी तुमचे भविष्य तयार केले आहे. माझ्या हातात, माझ्या पवित्र हातांनी नोंदवलेल्या तुमच्या प्रियजनांसाठीच्या प्रार्थनांसह तुम्ही ज्या अद्भुत गोष्टींची अपेक्षा करता आणि ज्याची स्वप्ने पाहता त्या सर्व माझ्या हातात आहेत. मला सर्व काही आठवते. प्रत्येक गोष्ट मला आठवत आहे. माझी इच्छा तुम्हाला आशीर्वाद देण्याची आहे. नवीन दारे उघडण्यासाठी तुमची शहाणपण, विश्वास, नम्रता आणि संयम वाढवण्याची गरज आहे. बाळा, तू माझे मौल्यवान बाळ आहेस आणि मी तुला अशा वातावरणात ठेवले आहे जिथे तू भरभराट करू शकतोस आणि फलदायी होऊ शकतोस. या आशीर्वादांचा मार्ग माझ्या पवित्र आणि पराक्रमी शब्दांमध्ये आहे. दृढ विश्वास आणि उत्साहाने त्यांना आलिंगन द्या. त्यांना तुमच्या हृदयाच्या जवळ ठेवा. अविश्वसनीय गोष्टीसाठी तयार व्हा, कारण देव तुमच्या जीवनात उल्लेखनीय गोष्टी करणार आहे. तुमचा चमत्कार घडत आहे आणि देव तुमच्यासाठी उघडत असलेले दरवाजे बंद करू शकत नाही. तुमच्या देवावर विश्वास असेल तर टाईप करा, अशक्य ही शक्य करणारा माझा देव आहे. स्वामी म्हणतात, चमत्कार स्वतःला प्रकट करतील. तुमच्या सभोवतालचा आकार बदलत जाईल आणि माझ्या विश्वासूपणाच्या पुराव्याने तुम्हाला भारावून टाकेल. ज्या क्षणी तुम्ही दुःखी असाल आणि एकटे असाल तेव्हा असा विचार करा की भगवंत माझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ माझी आई आहे. कठीण काळात मी तुम्हाला सतत सांत्वन आणि प्रेम देत राहीन. आपण मनापासून प्रेम आणि मौल्यवान आहात. मी तुझा देव आहे आणि मी तुझ्यासाठी कायम तिथे असेन. एकत्रितपणे आपण तुमच्या जीवनातील आव्हानात्मक काळात सकारात्मक बदल घडवून आणू. वादळ खूप जोरात असताना, लाटा खूप उंच वाटत असतानाही मी तुझ्या पाठीशी आहे हे समजून घे. तू भारावून जाणार नाहीस. तुझी भीती सोडून दे. तुमची वाट पाहत असलेल्या अद्भुत आशीर्वादांकडे पहा, जे तुमची काळजी घेतात आणि त्यांचे संरक्षण करतात. त्यांच्यावर विसंबून राहा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि आशेने भरलेले सर्व काही दिसेल. गडद ढग सूर्याला अस्पष्ट करण्याचा प्रयत्न करू शकतात, जे तुमच्या मुक्तीचे प्रतिनिधित्व करतात आणि तुमचा मार्ग उजेडात करतात. परंतु निराश होऊ नका. आकाश आणि पृथ्वी माझ्या आज्ञेत आहेत, कारण मी त्यांना निर्माण केले आहे. वादळी धमक्या दूर करण्यासाठी मी बदलाचे नवीन वारे पाठवत आहे. तुमच्या खिडकीतून सूर्याची किरणे उज्ज्वल भविष्याची भविष्यवाणी करतात. त्याची वाट पहा. आनंदी रहा. जेव्हा इतरांनी तुम्हाला इजा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी तुमची ढाल होईल. तुम्ही खूप भाग्यवान आणि धन्य आहात. तुमच्या शत्रूंवर तुमचा वरद चष्मा आहे, कारण मी तुमच्या पाठीशी आहे. मी तुझा स्वर्गीय देव, पराक्रमी आणि अजिंक्य आहे. माझे सामर्थ्य तुला हरू देणार नाही. माझे सामर्थ्य तुला संकटांना घाबरू देणार नाही. तुमच्यावर आव्हाने आली किंवा भीती आली तर तुम्ही स्वतःला घाबरू देऊ नका. तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या समुदायाला माझे प्रेम आणि संरक्षण देण्यासाठी तुम्ही माझ्यासाठी परिपूर्ण असण्याची गरज नाही. जेव्हा तुला माझ्या मदतीची गरज असेल तेव्हा मी कोरड्या मातीसाठी पाण्यासारखा होईन. जे मला शोधतात त्यांना तुझ्याद्वारे सांत्वन मिळेल. या दिव्य प्रेमाला आनंदाने आलिंगन द्या. या प्रेमाने तुम्ही येणारा कोणताही अडथळा पार कराल. आता कोमलतेने म्हणा, प्रिय देवा,
मी तुझ्या प्रेमाचे स्वागत करतो. पुष्टी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ 3 वेळा टाईप करा. परमेश्वर म्हणतो, काळजी करू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. उदास होऊ नकोस. अरे बाळा, मी तर तुझी माऊली आहे. मी तुला बळ देईन, तुला मदत करीन आणि माझ्या उजव्या हाताने तुझा हात हातात धरीन. तुमच्यासाठी एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. या नवीन टप्प्यात सुधारणा करणे, भरभराट होणे, आरोग्य राखणे, विपुलता प्राप्त करणे, आनंदी वाटणे, प्रेम अनुभवणे, शांततेचा आनंद घेणे आणि आश्चर्यकारकपणे आनंदी असणे समाविष्ट आहे. बाळा, जेव्हा तुम्ही परीक्षांना सामोरे जाल तेव्हा मी तुमच्याबरोबर असेन. जेव्हा तुम्हाला अडथळे येतात तेव्हा ते तुम्हाला दडपून टाकणार नाहीत. परमेश्वरावर तुमचा पूर्ण विश्वास ठेवा आणि केवळ तुमच्या स्वतःच्या निर्णयावर अवलंबून राहा. तुमच्या निर्णयांमध्ये नेहमी देवाचा विचार करा आणि तुम्ही तुमचे मार्ग स्पष्ट कराल. म्हणून माझ्या बाळा, जीवनातील या संकटांना घाबरू नकोस. विश्वास ठेव. काळजीपूर्वक आणि आपुलकीने तुमच्या चांगल्यासाठी सर्व काही व्यवस्थित मी करत आहे. हे समजून घ्या की प्रत्येक परिस्थिती, मग ते यश असो किंवा आव्हान, वाढण्याची आणि शिकण्याची संधी असते. कठीण काळातही मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुला या प्रवासासाठी कधीही एकटे सोडणार नाही. जेव्हा जेव्हा जीवन कठीण होते तेव्हा शंका किंवा भीती तुमच्या विचारांवर ढग असते, तेव्हा समजून घ्या की मी तुमचा आश्रय आहे. प्रार्थनेत माझ्यापर्यंत पोचा. मला तुमची काळजी द्या, कारण माझ्यासाठी कोणतीही चिंता फार मोठी नाही. मला मनापासून हाक मारा, ती मला ऐकायला येईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. देव म्हणतो, देवाने तुम्हाला अतुलनीय बुद्धी आणि संरक्षण दिले आहे, याची जाणीव ठेवा. देवाचे प्रेम तुम्हाला सतत मार्गदर्शन करेल. तुम्हाला कोणत्याही अडथळ्यांवर मात करण्यास आणि कृपेने, सामर्थ्याने तुमच्या आकांक्षा साध्य करण्यास मदत करेल. जे लोक ते शोधतात त्यांना आरोग्य आणि बरे करण्यासाठी तुम्ही दैवी मदतीवर अवलंबून राहू शकता. कोणताही आजार किंवा आव्हान देवाच्या क्षमतेच्या पलीकडे नाही. ज्यांना निराश वाटते, हरवलेले किंवा दुःखी वाटते आणि चिरस्थायी समाधान तुम्ही शोधत आहात, तर त्यांनी शाश्वत शांतीसाठी देवाकडे वळावे. तुम्ही विचार करत राहिल्यास, शोधत राहिल्यास आणि दरवाजा ठोकत राहिल्यास देव उत्तर देईल, तुला मार्गदर्शन करेल. मी देवाच्या कृपेसाठी तुम्हाला आच्छादित करण्यासाठी प्रार्थना करते. तो तुम्हाला हानीपासून वाचवेल. बाळा, माझ्याकडे या. माझा मनापासून शोध घ्या. मी तुम्हाला कधीही भूक किंवा तहान लागू देणार नाही. माझ्यामध्ये आपण शोधत असलेला आनंद आणि पूर्णता शोधू शकाल. मी तुमच्या पाठीशी आहे. कोणत्याही शत्रूपासून तुमचे रक्षण करण्यास मी तयार आहे. विश्वास ठेव. माझं नामस्मरण करत राहा. देवाचे हे पवित्र शब्द रोजच्या रोज ऐकत राहा. बघ, तुझ्याही भाग्यात चमत्कार होईल. त्यांना तुमचे जीवन आणि आश्चर्य कौतुकाने बदलायचे आहे. बाळा, आत्मविश्वासाने पुढे जा. मी तुमच्या पाठीशी आहे याची जाणीव ठेवा. तुम्ही मला पाहता किंवा माझी उपस्थिती तुम्हाला जाणवली तरीही तुमच्या आव्हानांमध्ये स्वतःला मजबूत आणि यशस्वी घोषित करा. माझे दैवी सार तुम्हाला नवीन जोम, सहनशीलता, शहाणपण, शांती, मानसिक स्पष्टता देऊन नवचैतन्य देतील. मी तुम्हाला तुमच्या हृदयावर कोरलेल्या भव्य आश्वासनांची आठवण करून देईन आणि त्या आध्यात्मिक शत्रूंना दूर करेन. माझे प्रेमळ मूल म्हणून नेहमी माझ्या मिठीत माझे प्रेम घेत राहा. बाळा, मी तर तुझी माऊली आहे. मला माहीत आहे की तुम्हाला माझी किती गरज आहे
आणि तुम्हाला माझ्या आजूबाजूला किती मनापासून पाहायचे आहे, कारण तुम्हाला हे समजले आहे की तुमचे जीवन अनेक आशीर्वादांनी भरणे ही माझी भूमिका आहे. कृपया तुमच्या स्वातंत्र्याकडे नेणाऱ्या मार्गाकडे परत या, ज्या मार्गाने तुम्हाला हानीपासून सुरक्षित ठेवले होते. माझा हात धरा, मी तुम्हाला संकटातून आणि निराशेतून सोडवलेल्या वेळेचा विचार करायला लावीन. हात धरून माझ्या काळजीत गुंडाळलेले आणि माझ्या प्रेमाने संरक्षित तुझ्या वाटेला कोणीही हानी होणार नाही. म्हणून मी तुमच्याशी काय शेअर केले आहे ते लक्षात ठेवा. तुझ्या प्रार्थनेचा आवाज मला ऐकू येतो. तू ज्या प्रकारे शांतपणे माझ्याशी इतक्या उत्कटतेने बोलतोस ते मी ऐकतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भगवंत म्हणतात, जे माझे हृदयात स्वागत करतात, जे चुकीच्या मार्गापासून दूर जातात, वाईट सवयी सोडतात आणि हानिकारक प्रभाव आणि कपटी साथीदारांपासून दूर राहतात, त्यांच्या पाठीशी मी कायम उभा असतो. हा तुम्हाला प्राप्त होणारा सर्वात मोठा चमत्कार आहे. स्वागत आणि अपेक्षित इतर सर्व गरजा पूर्ण केल्या जातील, ज्यात कर्जापासून मुक्तता, तुमच्या कुटुंबातील सुसंवाद, तुमच्या टेबलसाठी अन्न, नोकरीच्या संधी आणि रोजगारासोबत मिळणारा आदर यांचा समावेश आहे. खात्री बाळगा की तुम्ही केलेले प्रत्येक पाऊल आणि निवडीमध्ये मी तुमच्या पाठीशी आहे. माझे मार्गदर्शन आणि काळजी मी कायम तुझी घेत राहीन. मी दिलेल्या वचनांवर विश्वास ठेवून पुढे जा, कारण ते योग्य वेळी पूर्ण होतील. लक्षात घ्या की तुमचे जीवन अवास्तव आशीर्वाद आणि संधींनी भरलेले आहे. माझ्यावर विसंबून राहा आणि माझ्या शब्दांना घट्ट धरून ठेवा, कारण या जगात तुमचा एक महत्त्वाचा उद्देश आहे आणि आम्ही एकत्रितपणे ते पूर्ण करू. तुमच्या भगवंतावर विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ माऊलींचा जयघोष करायला विसरू नका. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. राधे राधे.